तर तारणासाठी ख्रिस्त दुसऱ्यांदा दिसेल. ख्रिस्ताचे दुसरे आगमन कधी होईल? जर आपण अंजिराच्या झाडाचा दाखला शिकलो तर ख्रिस्त कधी येतील हे आपल्याला कळू शकेल. अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या. त्याची डाळी कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे तेव्हा तो जवळ दाराशीच आहे असे समजा. ख्रिस्ताचे आगमन दर्शवणाऱ्या अंजिराच्या झाडाचे खरे स्वरूप काय आहे? अंजिराचे झाड इस्रायलला दर्शवते. म्हणून जर आपण इस्रायलचा इतिहास शिकलो तर आपल्याला ख्रिस्ताच्या आगमनाची वेळ कळू शकेल. इसवी सन 70 मध्ये रोमन साम्राज्याने इस्रायलचा नाश केला. आणि ते 1900 वर्षे देशहीन म्हणून जगभर भटकत राहिले. इस्रायल स्वतंत्र होईल हे कोणालाही माहीत नव्हते. तथापि ही भविष्यवाणी अगदी अचूकतेने पूर्ण झाली. अंजिराच्या झाडाला पाने फुटतील या भविष्यवाणीनुसार 1948 मध्ये इस्रायल चमत्कारिकरित्या स्वतंत्र झाला. इस्रायलचे स्वातंत्र्य हा एक संकेत होता ज्याने संपूर्ण जगाला कळवले की ख्रिस्त पुन्हा या पृथ्वीवर आले आहेत. अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या. त्याची डाळी कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. तसेच तुम्हीही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दाराशीच आहे असे समजा. अंजिराच्या झाडाच्या भविष्यवाणीनुसार 1948 मध्ये जेव्हा इस्रायल स्वतंत्र झाला तेव्हा ख्रिस्त आन सांग होंग दाविदाच्या सिंहासनावर बसले. तोच ख्रिस्त आहे जो पुन्हा या पृथ्वीवर आला आहे. कृपया ख्रिस्त आन सांग होंग याला स्वीकारा आणि तारण मिळवा.